नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। उद्या आहे गौराई विसर्जन। आपण गौराईचे 3 दिवस थाटामाटात स्वागत केलं। आता उद्या आपल्याला विसर्जन पण विधिवत करायचं आहे। तर विसर्जनाला आपल्याला मूळ नक्षत्रावर गौराईचं विसर्जन होतं आणि विसर्जनाचा शुभ मुहूर्त आहे संध्याकाळी 5:30 ते 9:30, कारण 9:30 नंतर मूळ नक्षत्र संपतंय, त्याच्यामुळे संध्याकाळी 9:30च्या आधी आपल्याला गौराईचं विसर्जन करायचं आहे। आता आपण जी विसर्जनाच्या आधी संध्याकाळी गौराईची आरती करणार, ते आरतीच्या आधी आपल्याला गौराईला हळद, कुंकू, अक्षदा, पुष्प अर्पण करायचे आणि उत्तर पूजार्थ पुष्पम समर्पयामी, उत्तर पूजार्थ हरिद्रम कुंकुम अक्षदा समर्पयामी असं आपल्याला म्हणायचे। आणि मी जो स्क्रीनवर मंत्र दिलाय तो आपल्याला आरती झाल्यावरती तो मंत्र म्हणायचा आहे। हातात अक्षता घ्यायचेत आणि आपल्याला तो स्क्रीनवर दिलेला मंत्र म्हणायचा आहे। नंतर गौराईच्या आपल्याला डोक्यावर त्या अक्षदा टाकायचेत आणि मग गौराईला आपल्याला थोडंसं हलवायचं आहे आणि उत्तर दिशेकडे सरकवायचं आहे। हे केल्यावर मग आपल्याला थोड्या वेळाने गौराईचे मुखवटे काढून घ्यायचेत। आता गौराई विसर्जन जर तुम्ही करणार नसाल मुखवटे, तर आपण जे पण गौराईला फुलवरा वाहतो तर तो आपल्याला विसर्जित करायचा आहे। त्याच्यासोबत आपल्याला दहीभाताचा नैवेद्य गौराईला दाखवायचा आहे। आपण संध्याकाळच्या आरतीमध्ये आवर्जून दहीभाताचा नैवेद्य दाखवा आणि तो नैवेद्य आपल्याला गौराईच्या सोबत द्यायचा असतो, कारण ती माहेरवाशीण आहे आणि तिला आवर्जून आपल्याला असा नैवेद्य सोबत द्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला गौराईचं विधिवत विसर्जन करायचे। सर्वांना श्री स्वामी समर्थ।